सध्या शहरात वृक्षतोडीचे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे। त्याच अनुषंगाने माहूर शहरात अवैध वृक्षतोड करून त्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना मिळाली। त्या आधारे आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी नियतक्षेत्र कुपटी कक्ष क्रमांक 58 गाठून सोहेल सुलेमान खान राहणार आर्णी जिल्हा यवतमाळ याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) ड 42(2)52 नुसार गुन्हा दाखल केला आहे। रोहित जाधव यांनी 13 सप्टेंबरच्या रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून व उपवन संरक्षक केशव वाबळे व सहाय्यक वन संरक्षक जी.डी. गिरी यांच्या मार्गदर्शनात सापळा रचून टाकलेल्या धाडीत हळद बेहराचे गोलनग 8 चारचाकी मारुती सुझुकी स्विफ्ट, बजाज प्लॅटिना दुचाकी, लाकूड कटर मशीन, विवो कंपनीचा एक मोबाईल असा एकूण मुद्देमाल हस्तगत केला। सदरची कारवाई रात्री 2:30 वाजेपर्यंत चालली। वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ हरी जाधव हे पुढील कार्यवाही करीत आहेत। सदरच्या कारवाईत वनपाल मीर साजिद अली, एस.डी. बडी वनरक्षक डी.के. माने, डी.व्ही. मळेकर, ए.जी. गेडाम, माधव डाके, एस.पी. कांबळे, निखिल क्षीरसागर, सूरज चव्हाण, वाहन चालक कृष्णा कर्डेकर यांनी मोलाची कामगिरी पार पाडली। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।